नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. दर मंगळवारी कुलदेवीची कोणती सेवा करावी ज्याने आपली कुलदेवता आपल्यावर नेहमी प्रसन्न राहील, तसेच आपल्या सर्व अडीअडचणीतून आपल्याला मार्ग देखील मिळेल. म्हणतात कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरातील सर्व अडचणीवर किंवा सर्व गोष्टींवर मार्ग निघले जातात. जसे की आपल्या घरामध्ये कोणती सुख शांती नांदत नसेल तर आपल्याला कुलदेवीची सेवा आवर्जून करायचीच आहे. दर मंगळवारी कुलदेवीची थोडी का होईना सेवा आपल्याला करायची आहे, कारण मंगळवार हा कुलदेवीचा वार मानला जातो. मंगळवारी कुलदेवीची कोणती सेवा करावी, तर कुलदेवीला अभिषेक आपल्याला दर मंगळवारी करायचाच आहे. कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल, त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. मूर्ती नसेल, टाक नसेल तर फोटो तरी असेल, कारण कुलदेवीचं काही ना काही अस्तित्व आपल्या घरामध्ये असायलाच हवं. किमान फोटो तरी या कुलदेवीचा घरामध्ये असायलाच हवा. त्या फोटोला स्वच्छ पुसून त्याची देखील पूजा तुम्ही करू शकता, किंवा टाक मूर्तीला अभिषेक आपल्याला पंचामृताने व हळद कुंकवाच्या पाण्याने करायचाच आहे. दर मंगळवारी हा अभिषेक करावा. कुलदेवीला लाल फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. जमलंच तर कुलदेवीच्या एका कोणत्याही मंत्राचं आपल्याला 108 वेळा किंवा 1 माळ किंवा 11 माळी नामजप करायचा आहे. नाहीतर 1 माळ केला तरी जमतं, किमान 11 वेळा तरी आपल्याला नामजप करायचा आहे. कुलदेवीला नैवेद्य आरती या दिवशी आपल्याला करायचीच आहे. काहीतरी गोडाचा नैवेद्य कुलदेवीला या दिवशी आवर्जून करावा. नसेल तर किमान साखर, पेढा किंवा केळी याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीही चालतं. कुलदेवीची सेवा ही आपल्याला सर्व संकटातून तारते असं मानतात. त्याच्यामुळे आपली कुलदेवीसाठी दर मंगळवारी एक दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. दिवा तुपाचा असला तर अतिउत्तम, नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता. जो दिवा रोज देवघरात लावता त्याच्या व्यतिरिक्त अजून एक दिवा आपल्या कुलदेवीच्या नावाने रात्रभर व दिवसभर प्रज्वलित करून ठेवायचा आहे. ही देखील कुलदेवीची खूप मोठी सेवा मानली जाते. तसेच या दिवशी मंगल कलशाची स्थापना देखील करायचीच आहे. यातील पाणी बदलून तो लोटा जो असतो तो स्वच्छ घासूनच आपल्याला ठेवायचा आहे. याने देखील कुलदेवीची सेवाच केली जाते किंवा कुलदेवीची सेवाच होते.